बहिर्जी, कुठला प्रहर सुरू आहे? आता शेवटचा प्रहर संपला आऊसाहेब. याचा अर्थ राजेंनी छावणी ओलांडली असेल. योजनेप्रमाणे हेच घडायला पाहिजे. काय झालं असेल तिकडे कोणास ठाऊक. छावणीच्या चौकी पहारातनं निसटले की मग निसटले, मग पुढे काळजी नाही. जागते रहो, जागते रहो. प्रहर संपला. म्हणजे राजे म्हसे पठाराजवळ पोहोचले असतील. मसूद, तुम इस वक्त यहाँ? सब खैरियत तो है? खैरियत है हुजूर. आपके शामियाने के चिराग जलते हुए देखे तो सोचा आपको नींद नहीं आ रही शायद, बस इसलिए चला आया. आज की रात ही कुछ अजीब सी है. बोलो, तुम भी तो परेशान नजर आ रहे हो. जी हुजूर, कल की मुलाकात के अंजाम के बारे में शक हो रहा है. हुजूर, फाजिल कहता है कि सिवा पकड़ में नहीं आएगा. आपको क्या लगता है? तुम्हें क्या लगता है? हुजूर, मुझे लगता है वो सिवा कुछ ना कुछ तो गड़बड़ करेगा. तुम दोनों की सोच दुरुस्त है, और मेरे दिल में भी यही खलिश है. ये सिवा दगाबाज है, इसलिए कल सीधे तरीके से हथियार डालकर वो अपनी पनाह में आएगा, इस पर यकीन करना मुश्किल है. वही तो हुजूर, अगर वो पनाह में नहीं आया तो? लेकिन जाएगा कहाँ? और अगर नहीं आया तो हमला कर देंगे फिर से इंशाअल्लाह. और इस बार किले के अंदर घुसने की कोशिश करेंगे. तोपे तो है ही, गोलों के बारिश से सब कुछ तबाह कर देंगे. ज़बा से मुकरने की कीमत क्या होती है यह भी उसे पता चलना चाहिए. जब तक वो अपने घुटने पर बैठकर नाक रगड़ते हुए मेरे सामने नहीं आता, मैं छोड़ूंगा नहीं उसे. हुजूर, हमला तो कर देंगे, लेकिन ये बारिश रुकेगी तब ना. ये बारिश तो ऐसे गिर रही है जैसे आज रात कयामत की रात हो. मुजरा राजे. कोण? राज, हे हिराजी मांजला परवापासून इथं बसले तुम्हाला दाखवायला. होय राजे, इथने पुढे तुम्हाला रस्ता दाखवायची जबाबदारी माझी आहे. निघूया आपण. चला. आबा, बांधल डोळे. अहो, एखादा जनावर असेल. नाही बांधल, डोळे उंचावर आहेत. जनावर नाही, माणूस आहे. माणूस? होय, कदाचित सिद्धीचे हेर. एकाची काळोची.
जाऊन बघून या ते दोघं कोण आहेत ते. आणि सिद्धीची माकडं असतील तर तिथेच मुंडकी छाटून या. जा. नाही बाजी, सिद्धीचे हेर सहजासहजी हाती लागणार नाही. पाऊस आहे, अंधार आहे, शिवाय वाट त्यांच्या पायाखालची. अहो पण राजे, ते जर का छावणीत पोहोचले आणि त्यांनी सिद्धीला खबर दिली तर मोठा गजब होईल. तोपर्यंत सुरक्षित ठिकाणी पोहोचू आपण. राजा 2 माणसं पाठवू का त्यांच्या मागावर? नाही बांधल. आपला एक एक मोहरा आता लाख मोलाचा. राजे, होय बाजी, ताकद विखरून चालणार नाही. एक संघ राहू. सिद्धीला खबर पोहोचून तो बख्तर चढवेपर्यंत पांढर पाण्याला पोहोचू. हुजूर, शिवाजी राजा पधार रहे. जाओ, फौरन बुलाओ. जी हुजूर. आइए आइए शिवाजी राजे. आपका इस्तकबाल है. हम भी बेसब्र थे. फिर भी बड़ी देर कर दी मेहरमा आते आते. देर कसली, वक्त पर आए हैं हम. खैर, क्या नोश फरमाएंगे? तकल्लुफ मत कीजिए, कामाचं बोलू. तुम अपना रास्ता बदल दो. कौन सा रास्ता? मक्कारी का रास्ता, बगावत का रास्ता. बदलू. वक्त, रफ्तार और जोहर को कोई नहीं रोक सकता. बदलू, पण गळा भेट झाल्यावर. आओ आओ, हमसे गले मिलो. धोखा धोखा धोखा. शिवा, हुजूर, क्या हुआ हुजूर? शिवा, शिवा, यहाँ से शिवा, उसके हाथ में. तुम लोग यहाँ क्या कर रहे हो? जाओ, पहरे दो. शिवा पर नजर रखो. शिवा गया हुजूर. क्या? हाँ हुजूर, शिवा भाग गया. क्या भाग रहे हो तुम? जी हुजूर, शिवा निकल गया. शिवा कहाँ गया? मसूद, नशा लाओ. जी हुजूर. कहाँ गया शिवा? तुम लोग क्या कर रहे थे वहाँ? क्या कर रहे थे? पहरे दे रहे थे या सो रहे थे? अगर सचमुच शिवा निकल गया तो जिंदगी भर सोने के लायक नहीं रखूंगा. हुजूर नक्शा. बताओ बताओ, कहाँ भाग गया? बताओ. इस रास्ते से गया हुजूर. यानी मलकापुर की तरफ. तो मेरा मुंह क्या देख रहे हो? पीछा करो उसका, गिरफ्तार करो उसे. चलो चलो.
थांबा. काय झालं? प्रसंग बाका येणार आहे हे नक्की. निसटणारच होतो इतक्यात त्या सिद्धीचं हेर मोर आलं. आता हे दोघं सिद्धीला जाऊन सांगणार. दोघं नाही बांधत, दोघांपैकी एकच जण. एक जण सिद्धीला जाऊन सांगणार आणि दुसरा आपल्यावर पाळत ठेवणार. पण राजा तो आपल्याकडे लांबून बघत असणार. बाजी, हीच संधी आहे सिद्धीला गुंगारा देण्याची. कसं म्हणता? इथं मसई पठारावर सिद्धीच्या हेरांनी आपल्याला पाहिलं. इथून आपण रोख बदलायचा, पण पाळतीवर असणाऱ्या हेराच्या साक्षीने. म्हणजे कसं? बाजी, मसईवरून पालखी निघेल आता मलकापुराच्या दिशेने. राजा पालखीत दुसरा शिवाजी बसलेला असेल. म्हणजे मी? होय शिव, खरं तर ही वेळ आम्हाला येऊ द्यायची नव्हती, पण घात झाला. आता सिद्धीच्या हेरांना गुंगारा देण्यासाठी तुला पालखीत बसावं लागेल. बसतो, त्यात काय? पण ध्यानात ठेव, पालखी मसईच्या पठारावरून निघताना सिद्धीचा हेर बघेल. जो दुसरा हेर सिद्धीच्या फौजेला सावध करून इथं घेऊन येईल, त्याला हा हेर सांगेल पालखी मलकापुराच्या दिशेने गेली. मग काय, तुझा पाठलाग ठरलेला. मलकापुराला जाताना गस्तीच्या पथकांना दिशील अशा पद्धतीने जा, म्हणजे मागून येणाऱ्या फौजेला ही पथकं सांगतील की शिवाजीची पालखी मलकापुराच्या दिशेने गेली. जी राजा. पण शिवा, सिद्धीची दिशाभूल झाली याची खात्री पटल्याबरोबर पालखी सोड, वेश बदल आणि जवळच्या वाडी वस्तीवर लपून राहा. जी राजा. आणि तुम्ही? तुला पालखीत बसवणार आणि आम्ही विशाळगड जवळ करणार. मग वाट कसली बघताय राजा? सिद्धीची घोडी निघाली असते, तुम्ही पण निघा. सिद्धी यायच्या आत तुम्ही निघा राजा. नाही शिवा, तुला सोडून जावंसं वाटत नाही. राजा, ही वेळ दवडण्याची नाही. मी तर तयारच असतोय. यो बघा कुंकाचा करंडा माझ्या बायकोने दिला आणि म्हणाली, काय बी झालं तरी राजांच्या केसाला बी धक्का लागू देऊ नका. शिवा, राजा, हवं तर विचारा तिला. शिवा, या गोष्टी नाही सहन होत आम्हाला. राजा, मग मला असंच सजवलं वय. शिवा, अरे तुझ्यासारखे जीवलग माग सोडून जाणं नाही पटत आम्हाला. पण आम्हाला पटतंय ना राजा. तुम्ही निघा राजा. शिवा, एक गोष्ट ध्यानात ठेवा, शत्रू जवळ येतोय असं वाटल्याबरोबर पालखी सोडा, वेश बदला, जीव राखा, सुरक्षित राहा. राजा, तुम्ही विशाळगडाला कधी पोहोचाल? सकाळचा पहिला प्रहर संपेपर्यंत. पहिला पहर संपेपर्यंत? तोपर्यंत हा शिवा काशीत सिद्धीला कसा झुलवतो ते बघा. राजा, राजा मुद्रा, राजा मुद्रा. शिवा, बाजी, उद्या आम्ही असू नसू, पण जोपर्यंत शिवा काशी सारखे वीर या मातीत जन्माला येतील, तोपर्यंत स्वराज्याचा भगवा आसमानात डौलानं फडकत राहील.
आऊसाहेब, सरदार शंभूसिंग जाधव यगानं निघालेत, येळेवर पोचतील. कुठवर पोचले असतील? तसं काय बी सांगता येणार नाही. तर पाऊस एवढा पडतोय, नदीला पूर बी आलाय. परंतु पाऊस नसता तर बाहेर पडणं मग अशक्य बाब होती. वय ती बी आहेच. पण आऊसाहेब, ही शाळगडाची वाट पावसातल्या जिकरीची आहे. वरनं पाऊस, चिखल, पाणी. सिद्धीच्या हेरानं पाहिलं नाही म्हणजे मिळवलं. जगदंब. ए ऊपर वाले, रहम, सिवा भागने न पाए. मैं गरीबों में, फकीरों में खैरात बांटूंगा, लेकिन सिवा मिलना ही चाहिए. ये क्या हो गया? मेरे इतने दिनों की मेहनत. नहीं नहीं परवरदिगार, रहम कर परवरदिगार. आई जगदंबे, राजेंना या प्रसंगातून सुखरूप बाहेर काढ. तुझी माया ठेव ग. तुझं छत्र असू दे. राजेंना लवकरात लवकर सुखरूप गडावर परत आण. मी तुझी खणा नारळानं ओटी भरेन ग. धाकट्या राणी साहेब, आई जगदंबेला म्हणावं, पाऊस बनून पाठराखीण हो, वीज बनून रस्ता दाखवणारी हो. खूप काळजी वाटते. आता सर्व भर तिच्यावरच. क्या ऊपर वाले, अब मैं क्या करूं? कल की मुलाकात का वादा करता है काफर और रातों रात भाग जाता है कायर कहीं का. और उसका वकील, क्या नाम है उसका? गंगाधर पंत. हाँ, वही गंगाधर पंत. वही अपनी मनहूस शक्ल लेकर 100 बार यहाँ आता था, मुलाकात के लिए विनती करता था 100 बार, और नतीजा रात के अंधेरे का फायदा उठाकर भाग निकला. मतलब मेरे वालिद अफजल खान साहब का पेट तो बागनक से फाड़ दिया था, और आपका तो बिना बागनक के ही फाड़ डाला. क्या बक रहे हो? गुस्ताखी माफ हो हुजूर. मैं उस सिवा को ऐसी मौत दूंगा कि जल्लाद भी डर जाएगा. देख लेना. हाँ हाँ, लेकिन उसके लिए उसे पकड़ना भी तो होगा. नहीं जाऊं उसे पकड़ने अपनी फौज लेके? नहीं, कोई जरूरत नहीं है. मसूद खान गया है वहां. तो मसूद की मदद करने क्या पता सिवा और कितनी फौज लेके गया होगा. फिक्र मत कर फाजा, ज्यादा सिपाही नहीं होंगे उसके साथ. बचते बचाते भागा है, कोई जंग जीत कर नहीं भागा है वो. 100-200 सिपाही होंगे शायद. और क्या पता सिवा खुद भी भागा है या नहीं. मतलब हुजूर, मैं कुछ समझा नहीं. सिवा भागा भी है कि नहीं भागा है? वही तो पता करना है जनाब, वही पता करना है. हो सकता है उसने कुछ लोग भगा दिए हो और खुद किले पर हिफाजत से बैठा हो. हमारी सारी फौज उन भगोड़ों के पीछे भागेगी तो यहाँ के घेरे कमजोर पड़ जाएंगे, और फिर उसका फायदा उठाकर सिवा भाग सकता है. हाँ, हल के नीचे रखो. जान प्यारी है तो अपने हथियार फेंक दो और सिवा को हमारे हवाले कर दो. जगदंबा, हत्यार खाली ठेवा.
बाहर आओ शिवा, तुम्हारा खेल खत्म।